नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर आज पौर्णिमेचा शुभ दिवस आहे. माझ्या घरी आज सत्यनारायण भगवानांची पूजा, तुळजाभवानी मातेची ओटी भरायला जायचंय. सो मम्मीने पौर्णिमेनिमित्त पौर्णिमेला हे करणं शुभ मानलं जातं आणि करायचं असतं. सो आमच्याकडे बेसिकली करतात. त्या साडी वेअर केली आहे, असं सिम्पल सोबत लुक हे केलं. काहीच मेकअप नाही, काय नाही, सिम्पल सोबत. स्पिरिच्युअल गोष्टींमध्ये मला खूप जास्त इंटरेस्ट आहे. मला आवडतात त्या गोष्टी करायला. आज पौर्णिमेचा शुभ दिवस आहे, तर मी सर्वात प्रथम उंबरा लिप्पन करायला घेतलं. म्हणजे थोडक्यात लिप्पन करणं म्हणजे एक उंबऱ्याला लेप द्यायचा असतो. हळद, गुलाबजल, गोमित्र आणि अत्तर यूज करायचं आणि लागलं तर थोडंफार पाणीही टाकू शकता तुम्ही. त्याचा एक लेप बनवायचा आणि तो पूर्ण उंबऱ्याला लावायचा. त्याने नकारात्मक घरात ऊर्जा येत नाहीत, घरात सुख समृद्धी नांदते आणि शुभ मानलं जातं. सो धूपदीप आरती दाखवून त्याची एक पूजा करून घ्यायची, फुलं वगैरे अर्पण करून. वास्तुदेवताही प्रसन्न राहते, सो करायला काही हरकत नसते. गुरुजी इथे पूजेची तयारी करत होते. जे सत्यनारायण भगवानांची पूजा होणार होती त्याची तयारी चालू होती आणि इकडे मम्मीचा नैवेद्याचा सर्व स्वयंपाक चालू होता. जे आपल्याकडे वरण भात भाजी चपाती केली जाते तसं काहीच. आणि इथे पंचामृत बनवत होती मम्मा. नरसिंह नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपन्द्राय नमः, हरे नमः, श्रीकृष्णाय. घरात खूप जास्त प्रसार क्रिएट झाला. आम्हाला वाटलं गुरुजींना ते लेट येईल, बट ते खूप लवकर आले. सकाळी आय थिंक 9:30 वगैरे वाजता आले होते आणि त्यांना 10:30चा टाईम दिली होतं. त्यामुळे बाकीचं आवरायला वेळच नाही भेटलं. म्हटलं सगळ्यात आधी पूजा करून घेऊ, मग बाकीचं आवरत बसलो. पूजा तिकडे चालू आहे आणि इकडे प्रसाद बनवते. आणि पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर मला इतकी सुंदर रांगोळी इथे काढता येत नव्हती, बट मी काहीतरी म्हटलं चला रंगवून टाकूया म्हणून फुलं रांगोळी वगैरे घेऊन रांगोळी काढायचं ट्राय करत होती आणि झाली थोडीशी छानशी. नैवेद्य, ओटी भरण्याचं सामानाची प्रिपरेशन करते. सर्वजण फळ फूल सगळं काही भरायचंय, तयारी करायची. भवानीसाठी साडी घेतली ना आणि खूप सुंदर कलेक्शन होतं. ओटी भरण्यासाठी खूप सुंदर असं सामान घेतलेलं आहे सर्व. आणि ती जी आंबा कलरची जी साडी आहे कॉटनची, इतकी सुंदर आहे ना. माझं तर त्या साडीवरती लिटरली मन येऊन गेलं होतं. मला प्रचंड आवडली ती साडी. खूप भारी वाटलं मला ती साडी बघून. असं वाटत होते काश ही साडी माझ्यासाठी असती. चला तर मग आता मंदिरात. मम्मीने इथे ओटीचं सर्व एक एक सामान भरून ठेवलेलं होतं. इथे शिदा वगैरे देतात ते ओटीचं सर्व सामान होतं. नारळापासून गजऱ्यापासून सर्व स्वीट वगैरे, फुलं, वेणी, बांगड्या सर्व काय होतं. आणि ही साडी मला प्रचंड आवडली होती. मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे किती सुंदर आहे यार आंबा कलर. प्रसाद मला करायचा होता, सो मला थोडंसं सो हे पण होतं की कसा बनेल. लास्ट टाइम पण मीच केला होता, सो सर्वांना खूप जास्त आवडला होता. त्यामुळे मम्मी बोलली होती की प्रसाद तूच कर. सो म्हटलं ठीक आहे चला. कथा ऐकता ऐकता पूजा होत होती तिकडे आणि मी इकडे प्रसाद प्रिपेअर करत होती. खूप छान झाला होता प्रसाद. असं वाटत होती काश मी तुम्हाला देऊ शकले असते प्रत्येकाला, म्हणजे तुम्हाला समजलं असतं खरंच किती सुंदर झाला होता. आणि काहीही म्हणा, आपण इतर वेळेस तेच इंग्रेडियंट्स तेच सामान यूज करून जरी प्रसाद बनवला तो इतका सुंदर होत नाही जो सत्यनारायणचा इतका सुंदर लागतो. पौर्णिमेचा जो दिवस असतो तो खरंच खूप सुंदर असतो, पवित्र मानला जातो. पूजा आध्यात्मिक गोष्टींसाठी तो स्पिरिच्युअल डे आजचा आणि ब्लेसेड वाटतं असं गोष्टी घडल्यावरती. सो आजचा आपला जो पौर्णिमा स्पेशल व्लॉग झाला आहे. अँड जे हळदीचं लिप्पन असतं ते मेनली गुरुवारी, शुक्रवारी, मंगळवारी केलं जातं. त्यामध्ये हळद, गोमित्र, गुलाबजल आणि अत्तर टाकलं जातं आणि ते मिक्स करून, पाणी वगैरे यूज करू शकता तुम्ही थोडंफार, ते मिक्स करून हळदीचा उंबऱ्याला लेप दिला जातो. म्हणजे कसं आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी एंटर व्हायला नको,
सुख समृद्धी घरात नांदायला हवी यासाठी हे केलं जातं. आणि शुभ आहे सो करायला हवं. आपली वास्तू येते, आपल्याला नेहमी तथास्तू बोलत असते, त्यासाठी स्पिरिच्युअल गोष्टी, पॉझिटिव्हिटी येते घरात, अशा गोष्टी करायला हव्या. त्याला नंतर त्याची पूजा, ते लेपन लावून त्याची पूजा करणं, त्याला धूप अगरबत्ती दीप दाखवणं चांगलं असतं. पॉझिटिव्हिटी येते, त्याने घरात निगेटिव्हिटी दूर जाते, एंटर होत नाही निगेटिव्हिटी, त्यामुळे करायला हवं. आणि मी करत असते मे बी मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला तर दरवेळेस करतेच, बट गुरुवारी, शुक्रवारी, मंगळवारी जसं जमेल तसं करत असते मी. पौर्णिमा स्पेशल ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक, कॉमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. दिसतंय साडीत नक्की कमेंट करा. मिनिमल आहे, लुक आहे, जस्ट साडी वगैरे वेअर केली आहे, मेकअप काहीच केलेला नाही.